लाडक्या बहिणींसाठी आज एक आनंदाची बातमी. तर आता डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र 2026 लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. 3,000 रुपये थेट लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये, दोन्ही हप्ते एकत्रच, जे की लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. तर डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता, तर नोव्हेंबरचा हप्ता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये इथं जमा झालेलाच आहे. तर आता त्या पाठोपाठच आता लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, नवीन वर्षानिमित्त जी की लाडक्या बहिणींना भेट. तर आता जे की तुम्हाला मकर संक्रांती, तर यामध्ये जे की लेटेस्ट अपडेट इथं आलेली आहे. तर आता बिग अपडेट, तर लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. 2026मध्ये डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता तुमच्या एकत्र खात्यामध्ये. तर तुम्हाला मिळणार की नाही, कोणत्या महिलांना मिळणार आहे, कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे, इथं कोणत्या जिल्ह्यात वाटप, हे पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तर आता 2026 जे की डिसेंबर हप्ता, तर यामध्ये जे की लेटेस्ट अपडेट आलेले आहे. तर 1,500 रुपये, जानेवारी 2026 1,500 रुपये, तर असे मिळून 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये, जे की जानेवारी आणि डिसेंबरचा महिना हप्ता एकत्र जमा. तर नोव्हेंबरचा हप्ता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये इथं जमा झालेलाच आहे. तर त्या पाठोपाठच आता दोन्ही हप्ते एकत्र जमा होणार आहे. तर आता काही जिल्ह्यात जानेवारी आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र जमा. तर आता टप्प्याटप्प्याने वाटप इथं सुरू. तर आता 3,000 रुपये कसे मिळणार आहे ते आपण इथं जाणून घेऊया. तर आता यामध्ये नोव्हेंबरचा, जे की नोव्हेंबरचे पैसे इथं पहिलेच जमा झालेले आहे. काय जमा झालेले आहे? 1,500 रुपये नोव्हेंबरचे इथं जमा झालेले आहे. तर आता यामध्ये डिसेंबर आणि जानेवारी एकत्र हप्ता, म्हणजे तुमच्या खात्यामध्ये किती रुपये जमा होणार आहे? एकूण 3,000 रुपये. तर आता या जिल्ह्यांमध्ये, तर आता यादी आपण इथं पाहणार आहे. तर आता पैसे आले आहे, ज्यांची आधार लिंक आहे. फॉर्म, जे काही फॉर्मातील जे काही बरेच जणांचे अर्ज इथं रिजेक्ट झाल्यात आलेले आहे. तर थेट खात्यामध्ये पैसे इथं आलेले आहेत. तर आता यादीमध्ये तुम्ही लगेच चेक करा की यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही. तर आता यामध्ये सर्वप्रथम मुंबई शहर 3,000 रुपये वाटप सुरू. मुंबई उपनगर 3,000 रुपये वाटप सुरू. ठाणेमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेले आहे. पालघर, रायगड, पिंपरी चिंचवड, नाशिक, अहमदनगर, तर आता या जिल्ह्यांमध्ये 3,000 रुपये, जे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये. आता लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा की तुमच्या खात्यामध्ये आले की नाही. तर आतापर्यंत जे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे इथं येण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता यामध्ये काही जिल्हे प्रतीक्षित आहे. यामध्ये कोल्हापूर, सांगली, तर हे जिल्हे प्रतीक्षित आहे. तर नोव्हेंबरचा जो काही हप्ता आहे ते सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. ज्या महिलांना नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नसेल, तर अशांनी तुम्ही तुमचं स्टेटस चेक करून घ्या की काही अडचण आहे का. त्यानंतर आता हे जे काही प्रतीक्षेवाले जिल्हे आहेत, तर या जिल्ह्यांमध्ये 8 ते 15 दिवस पैसे जमा होण्याकरिता इथं लागू शकते. तर साताऱ्यामध्ये प्रतीक्षित आहे, लवकरच पैसे इथं जमा होतील. छत्रपती संभाजीनगरमध्ये लवकरच पैसे जमा होणार आहे. जालन्यामध्ये सुद्धा लवकरच पैसे इथं जमा होतील. लातूरमध्ये सुद्धा लवकरच पैसे इथं जमा होणार आहे. नांदेडमध्ये सुद्धा लवकरच पैसे इथं जमा होतील. त्यानंतर इथे आपलं अमरावतीमध्ये सुद्धा लवकरच पैसे इथे येणार आहे. त्यानंतर इथं आपलं जे इथे अकोला, बुलढाणा, नागपूर, भंडारा, गोंदिया, तर आता जे की आपण आतापर्यंत 21 जिल्हे बघितलेले आहे. तर आता काही जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे, काही जिल्ह्यांमध्ये लवकरच वाटप इथं होणार आहे. त्यानंतर जे ते आपलं यामध्ये जे की आपण गोंदियापर्यंत इथं बघितलेलं होतं. नंतर जे ते आपलं यामध्ये परभणी प्रतीक्षितच आहे, हिंगोलीसुद्धा प्रतीक्षित आहे, वाशिम प्रतीक्षित, वर्धा, नंदुरबार, धुळे, अहमदनगर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, यवतमाळ, चंद्रपूर, त्यानंतर इथे आपलं गोंदिया. तर आता हे जे काही जिल्हे आहे, हे जिल्हे आहे प्रतीक्षित आहे, म्हणजे लवकरच या जिल्ह्यांमध्ये पैसे इथं जमा होतील. तर आता यामध्ये तुम्ही तुमचं नाव आहे की नाही लगेच चेक करा. त्यानंतर जे ते आपल्या यामध्ये बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, वाशिम, तर हे जिल्हेसुद्धा काय प्रतीक्षेमध्येच आहे. शेवटचा जो जिल्हा आहे ते आपल्या यामध्ये सोलापूर, हा जिल्हासुद्धा प्रतीक्षितच आहे, लवकरच खात्यामध्ये पैसे इथं येणार आहेत. तर आता महाराष्ट्र सरकारची जी काही योजना आहे लाडकी बहीण योजना, तर आर्थिक मदत देणे, जी की तुम्हाला 1,500 रुपये दरमहा इथं DBTच्या माध्यमातून खात्यामध्ये जमा केल्या जाते. तर आता जे काही 2026ची जे काही लेटेस्ट अपडेट इथं आलेली आहे. तर आता दोन्ही याचे पैसे, आता नोव्हेंबरचे जे काही 1,500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेलेच आहे. तर त्या पाठोपाठच आता डिसेंबर आणि जानेवारी काय आहे, यामध्ये जानेवारी दोन्ही हप्ते एकत्रच, म्हणजे तुम्हाला 1,500 आणि 1,500 3,000 रुपये. तर आता ज्यांचे फॉर्म इथं अप्रूव्हल आहे, तर अशांना ज्यांची
आधार लिंक नसेल किंवा KYC पूर्ण नसेल, फॉर्म पेंडिंग किंवा रिजेक्ट असेल, तर अशा महिलांना पैसे इथं मिळणार नाही. आता यामध्ये पैसे कोणाला मिळाले, तर यामध्ये ज्यांचे फॉर्म इथं अप्रूव्हल आहे, आधार लिंक आहे, KYC केलेली आहे, फॉर्म रिजेक्ट नाही आहे, एकाच खात्यामध्ये एकच लाभार्थी आहे, बरेच जणांनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरलेले आहेत, तर अशांना पैसे तर मिळणार नाही. तर आता कोणाला पैसे मिळालेले नाही, तर त्याची जी काही कारणे आहेत ते आपण इथं जाणून घेऊ. आधार लिंक खाते नाही आहे, KYC देखील पूर्ण नाही, बँक खाते चुकीची माहिती आहे, डुप्लिकेट अर्ज आहे, बेनिफिशरी लिस्टमध्ये नाव नाही. तर आता लाडक्या बहिणींच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही चेक करा. तर त्या यादीमध्ये जर तुमचं नाव नसेल, तर तुम्हाला देखील इथं त्यापासून वगळले आहात, तर तुम्हाला इथं या लाडक्या बहीण योजनेचा लाभ इथं तुम्हाला मिळणार नाही. तर आता टप्प्याटप्प्याने वेगवेगळं आहे. तर आता सरकारकडून जे काही निधी इथे रिलीज केलेला आहे, तर आता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2026 जानेवारी जे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते एकत्र जे की 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. तर आता लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा, खात्यामध्ये पैसे आले की नाही. तर बँक पासबुक अपडेट करा, मोबाईलवर SMS, DBT किंवा CC सेंटरवरती जाऊन सुद्धा तुम्ही चेक करू शकता की तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे आले की नाही. लगेच तपासा.